हाय, गुड मॉर्निंग की गुड नाईट माहिती नाही, पण आता 12 वाजलेत आणि आज 2 तारीख आहे आणि आम्ही 4:30 वाजता आमचं ठरलं आहे भीमाशंकरला जायचं. सुरुवात आपण सकाळीच करणार होतो व्लॉगची. म्हटलं रात्री झोपण्यापूर्वी हा एक मोमेंट जरा कॅप्चर करावा. खालून काय जायचं हे डिस्कस करण्यामध्ये आमचा एक 2 तास त्याच्यामध्येच गेला. खूप वेळ वाया गेला त्याच्यामध्ये. त्यामुळे झोपायला फक्त आता 4 तास राहिलेत. पण ठीक आहे, जायचं खूप एक्साइटमेंट आहे. तिकडे गेल्यावर खूप मजा येईल. ॲक्च्युली मी मॅडीसोबत रायडिंगला जायला खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट टाईम तिला एवढं बाहेर घेऊन जाणार आहे. खूप मजा येईल तिच्यावर रायडिंग करायला. उद्याची मॉर्निंग कधी होते ते बघूया. चला तुला झोपू, डायरेक्ट आपण सकाळी भेटू. बाय. हाय, गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज चाललो भीमाशंकरला. ही माझी 3री किंवा 4थी फेरी असणार आहे. पण यावेळेला मी माझ्या मित्रांसोबत चाललो आहे. नाही ते प्रत्येक वेळा मी फक्त मी आणि माझा मित्र एक आहे त्याच्यासोबत जातो. नाही तर यावेळेला मी माझ्या इथल्या पुण्यातल्या मित्रांसोबत चाललो आहे. मॅडीला घेऊन फर्स्ट टाईम एवढं लांब चाललो आहे. पुण्यातून भीमाशंकर 120 किलोमीटर आहे आणि मी लास्ट 2 किंवा 3 वेळा विजिट केले, पण त्यावेळेला मला ब्लॉग बनवता नाही आले. मी यावेळेला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. आत्ता वाजले सकाळचे 4. एक्साइटमेंट तर खूप आहे आणि आपले फंडर एक उठत आहेत, त्यांच्याकडून पण एक्साइटमेंट दिसते. त्यामुळे एनर्जी वाढली अजून. तिकडे रायडिंग करायला थोडी मजा येते. त्यामुळे आज आपल्यासोबत मॅडी आहे. आपले फंडरसुद्धा काही उठले आहेत, त्यांचीसुद्धा तयारी चालली आहे. या ट्रिपला थोडी मजा येते, एक्साइटमेंट प्रत्येकाकडे दिसते, त्यामुळे अजून मजा वाटते. चला आपण जरा मॅडीला आंघोळ करू. ट्रिपला जायच्या अगोदर गाडीचं तर स्वच्छता झालीच पाहिजे. ॲक्च्युली रात्री करायला हवी होती, पण निघता निघता आठवलं की गाडीवर धूळ खूप आहे, स्वच्छता केली पाहिजे. त्यामुळे मॅडीला जरा स्वच्छ करू. मॅडीला आपल्या आंघोळ करून झाले. अशा प्रकारे आपली मॅडी रेडी आहे. सगळेजण रेडी आहेत, खूप एक्सायटेड आहेत आणि आपली मॅडी सुद्धा रेडी आहे. फक्त मी एकटाच अजून रेडी नाही झालो. काहीतरी इज्जतीत चांगलं बोललाय बरं, नाही तर प्रत्येक वेळा माझा ब्लॉग खराब करतो. भाई तो भोत्या मामा आहे का, असं पार्टनर भेटतो माझ्या. तुम्ही निघत नाही, मी झोपलो असतो माहिती. अच्छा जी. चला तर मी आता निघायची गोळी घेतो. फायनली रेडी झालो. फायनली आपली तयारी झाली आणि हे फंटर निघाले. आताच वाकडच्या इथे आहे, बाणेर क्रॉस केलं आहे. म्हणजे बाणेरमध्येच आहे, बाणेरमध्येच वाकड बाणेरमध्ये काहीतरी विषय आहे, तुम्हाला नक्की माहिती नाही. मी आता हायवेला आहे, कारण आमची 2 फंटर पार्टी राहिले. आम्ही इथे थांबलो आहे. आमच्या दोघांच्या बाईक आहेत आणि आमचा 3rd मेंबर पुढे इथे की 4था मेंबर बाईक घेऊन अजून खूप पाठीमागे आहे. त्यासाठी आम्ही थांबलो आहे, कारण चुकामुक झाली नाही पाहिजे. आणि अशा वेळेला ते साहेब आले, चुकामुक होते, त्यामुळे एकत्र जाण्याचं तर ठरवतं आहे. म्हणजे जास्त डिस्टन्स न ठेवता, कारण आमच्याकडे स्पोर्ट बाईक आहेत आणि त्यांच्याकडे नॉर्मल आहेत.
गाड्यांना इज्जत आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण चुकामुक झाली नाही पाहिजे. जर चुकामुक झाली तर एकमेकाला शोधण्यामध्ये बराच वेळ जाईल, त्यामुळे शक्यतो एकत्र जाण्याचा विचार चालला आहे. अशी जर्नी चालू आहे आपली. आणि आपलं प्ले बॉय पुढं प्ले बॉयला सुसू आणि शुशू शुशू. हायवेला रायडिंग करायला खूप मजा वाटते, पण आपले 2 गाड्या आहेत त्या खूप स्लो आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त गाडी अशी रन करता येत नाही आहे. ठीक आहे, आपण पुढे गेल्यावर गावाच्या ठिकाणी एंट्री केल्या. भीमाशंकरला जाताना जे गाव लागतं त्या गावामधून वळणं असलेला रोड आहे, त्या गावातून एंट्री केल्यावर आपल्याला तिथे ड्रायव्हिंग करायला खूप मजा आहे. इथे सुद्धा खूप मजा येते. 2 गाड्या स्लो आहेत परत तेच, ते खूप मागे राहतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी थांबायला आपल्याला पॉसिबल नाही. त्यापेक्षा मग आपण 40-50-60च्या स्पीडला आपण ॲव्हरेज स्पीडला आपण जाऊ, जेणेकरून ते आपल्यासोबत असते. आपण 40-50 जाऊ, म्हणजे आपण इथून मेंटेन्स आहे. आपण गावामध्ये जेव्हा एंट्री करू, इथून सिटीतून बाहेर पडलो MIDC वगैरे, की आपण हे करू शकतो. नाही इथं खाली नाही ना, कुठं सरळच जायचंय ना हायवे. नाही, इथून आता आतमध्ये जायचं. वाकड हे वाकड आहे. परत सेकंड टाईम आम्ही थांबलो आहे, तर मिसळ खाऊन पुढचा प्रवास चालू करायचा. जास्त नाही का, आय थिंक 1.5 तासाचा प्रवास शिल्लक राहिला आहे. थकलेत गुरु द बॉय हे आमचे चावड बॉय आहेत, आणि आमचे प्ले बॉयच्या बाजूला आपण बसूया. तर काय खाणार आहेत? काय कसे आहे? आणि अशा प्रकारे आमचं नाश्ता झाला आहे. नवरा बायको असल्यावर की ना कंटिन्यू 1 साईड सोबत असतं, आणि कुठे जायचं असेल, खायचं प्यायचं असेल किंवा वॉशरूमला जरी जायचं असेल तरी दोघं एकत्र जाणार 1 साईड. आणि अशा प्रकारे आता धनेश्वर मिसळ चहा नाश्ता वगैरे आमचं सगळं झालं आहे सर्व, आणि आता आम्ही निघालो आहे. सगळे निघायचे आता तयारी आहेत. आता 1.5 तासाचा प्रवास, 1.5 तासाचा प्रवास राहिला आहे. 1.5 तास डायरेक्ट आता आम्ही शक्यतो आता डायरेक्ट भीमाशंकरलाच थांबलो. नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही आता तालुका खेडच्या इथे थांबलो आहे. भीमाशंकर एक अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. एक मित्र पाठी राहिला होता, त्याच्यामुळे थांबलो, आणि त्याच्यासाठी थांबलो होतो. आता इथे थांबल्याच्या नंतर त्यालासुद्धा थोडा रिलॅक्स करायचा आहे. आता इथून अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती भीमाशंकर आहे, पण रोड इकडचे बादशे आहेत. म्हणजे गाडी पळवायला मजा येत होती ना, 1 नंबर. त्या गाडी पळवायच्या नादामध्ये आमचे एकमेकांसोबत चुकामुक होत होते, कोण पाठी तर कोण पुढे. फक्त एवढंच की स्ट्रेट रोड आहे, त्याच्यामुळे काही एवढा इश्यू नाही आला. नाहीतर लेफ्ट राईट कुठे असता तर मग चुकामुक नक्कीच झाली असती, पण काही प्रॉब्लेम नाही आला. सगळं व्यवस्थित चाललं एकदम मस्त, कोणाला कसलाच त्रास नाही झाला, आणि गाडी एकदम व्यवस्थित चालू आहे सगळ्यांच्या, काहीच प्रॉब्लेम नाही. रोड पण एकदम भारी हे बघा, शांत, एकही रोडला गाडी नाही, मस्त निवांत रोड, शांत. फक्त असं वाटतं तर आमच्याच गाड्या फिरायला निघाल्यात असं कदाचित वाटतंय, कारण रोड एवढं, म्हणजे एखाद्याला रायडिंग करायची असेल तर त्याने फक्त बाईक राईड वगैरे करायची असेल, त्याला ह्या रोडला जरी आला ना तरी त्याला खूप भारी वाटेल, कारण रोड एवढा मोकळा आहे. रोड क्लीन, खड्डे वगैरे काहीच नाही. परत रोडच्या बाजूला झाडं आहेत, असं वाटतं कुठल्या तरी असं जंगलमधनं आपण प्रवास करतो, आणि मस्त रोड चांगले आहेत, जंगल सफारी वगैरे असं एक्सवायजेड चालू आहे सगळं, भारी वाटतं. असंच कंटिन्यू रोड सरळ मोकळा असेल तर किती लांब असलं तरी काही त्रास होणार नाही, 0%. पण आय होप, पण थोडंसं अंतर राहिलं आहे. तिथे गेल्यावर मग पुढचं ते अभयारण्यामध्ये वगैरे जायचं प्लॅन चाललं आहे. जर चालू असेल किंवा वेळेत वेळेत तर पोहोचू, पण दर्शन वगैरे गर्दी नसेल, वेळेत झालं तर मग तिकडे जाण्याचा विचार करतो. पण बाईक चालवायला खूप मजा आली. म्हणजे मॅडीला मी
फर्स्ट टाइम रोडला आणलं पण मॅडी जी पळते आणि तिचं जे कंट्रोल नाही ना, नाद खुळा. त्यामुळे लुसिफर पण आहे सोबत, पण लुसिफर चालवायची इच्छा होते मध्येच, पण मॅडी असताना लुसिफरकडे जाऊसं वाटत नाही आहे. पण विचार करतोय लुसिफर चालवावी. रोड मस्त आहे त्यामुळे मॅडीवर फोटोशूट करायची. काय ग, किती क्यूट दिसते राव. मॅडी मॅडी मॅडी. फक्त दोघंच राहिले, बाकीचे फंटर सगळे निघून गेले. आपली लुसिफर आहे, लुसिफरला घेऊन चाललाय. आणि मॅडीची पळते ना या रोडला बादशाह, एक नंबर. मस्त मार्केट. कशी रे पळते मॅडी? किंग किंग के दिल में चुंबन. लुसिफर लुसिफर कशी आहे बाबू तू? लुसिफर आणि ब्रो काही नाही क्या हुआ? म्हणून आणि काय आलं काही नाही झालं. भाई? तू टी शर्ट काढून गयस कोण भाई? ए बाई तू नवीन अरे हे मॅडीला एवढे हे का लागलंय? स्क्रॅचेस वगैरे, डाग वगैरे कसे काय पडले रे? माझं दाखवून घेऊन मॅडीला नाही, लुसिफरला. सॉरी, होत्याचं नव्हतं झालं आणि लुसिफरने दगा दिला. लुसिफरचं एक छोटंसं ॲक्सिडेंट झाला. लुसिफर खड्ड्यामध्ये कंट्रोल नाही झाली, सो ती स्लिप झाली. फ्रेंडला थोडा हाताला लागलं आहे. खड्डासुद्धा म्हणजे 2 खड्डे होते बॅक टू बॅक. पहिला खड्डा त्याने चुकवला, नंतर सेकंड खड्डा आला तर त्याच्यामध्ये गाडीचंच, त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्या हाताला मार लागला आहे. आणि बाय दुखतंही असतं. एव्हरीथिंग इज फाईन. कुठे हात दाखव ना जरा, हे दाखव ना, सेफ्टी दाखव ना, हाताची सेफ्टी काय घंटा बघा. आर पार नसतं ते. थर्ड क्लास म्हणजे 100चा माल घेऊन आला आणि शायनिंग मारतोय. हेल्मेट तर क्वालिटी आहे का माहिती नाही, पण ठीक आहे. लुसिफर आहे बादशाह. बाकी काही दुखापत तर झाली नाही, व्यवस्थित आहे सर्व. तर थोडीशी गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली त्या खड्ड्यामध्ये, कारण खड्डासुद्धा खूप मोठा होता. पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा काही अंदाज नाही आला, म्हणून त्याला थोडीशी दुखापत झाली. ठीक आहे, व्यवस्थित आहे. ओके, हे गाडी चालवशील ना? गाडी चालवशील ना? ओके, गाडी तर व्यवस्थित चालवत आहे. आणि हे आपले मॅडू, ते क्यूट आहे रे. बाकीचे सर्व फंटर गेले पुढे, बराच वेळ झाला, त्याचे कॉन्टॅक्ट नाही झाला. ठीक आहे, पुढे जाऊन भेटतील ते, कारण आपण खूप पाठी राहिलो. कारण मला वाटतं आमचा अर्धा तास इथेच गेला. ते थोडं डॉक्टर वगैरे, हाताला थोडंसं स्क्रॅच पडला, त्याच्यामुळे दवाखान्यात जावं लागलं. ठीक आहे, नॉर्मल आहे, एवढा काही विषय नाही सिरियस. थोड्याच्या अंतरावर भीमाशंकर राहिला आहे. भाऊला रायडिंगमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, त्यामुळे एवढं काही सिरियस होण्याची गोष्ट हे नाही आहे. पण कधी कधी काळजी घेतली पाहिजे. अचानक चांगल्या रोडमध्ये खड्डा आला, तो तरी बिचारा काय करेल. ठीक आहे, समजून घेऊ शकतो. पडला त्याच्यावर भांडणं चालू आहे की आम्हाला उशीर झाला, बराच उशीर झाला यायला. त्याच्यामुळे 3 तासाचा प्रवास आम्ही सलग 5.5 तास झाले प्रवास करता. अजून आम्हाला जायला अर्धा तास लागेल. ते छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे दवाखान्यात वगैरे जायचं होतं, त्यामुळे उशीर झाला. पण नेहमीप्रमाणे 2 गाड्या पुढे गेल्यात आणि आम्ही दोघं पाठी राहिलो. कारण ॲक्च्युली आम्हाला फोटोशूट व्हिडिओशूटची आवड आहे, अनिकेतला पण मला पण. त्या दोघांना काही एवढी आवड नाही आहे, त्यामुळे काही ते जास्त वेळ थांबले नाही. त्यांना दर्शन घेऊन लगेच घरी जायचं. पण माझं असं म्हणणं आहे की आपण आलो तेवढं एन्जॉय करूनच जावं. का बोलला तो? वरती 20 किलोमीटर जायचंय. झालं की, आलं की जवळ. आता तू कुठे जाणार आहेस? बघ काय 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 होतीस आणि काय झालीस तू. गाडीचा मेंटेनन्स निघालाय. जाऊ दे, आता करावं तर लागेल. तसंही ते ऑलरेडी एकदा ॲक्सिडेंट झाला होता माझा, त्यामुळे माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस तिची हालत बेकार होते. आता तर अजून कंडिशन बेकार आहे, याचा अर्थ तिला काम करावंच लागेल. फायनली आम्ही भीमाशंकरला आलो आहे. खूप गर्दी आहे, पाठीमागे तर त्या रांगा आहेत. म्हणजे जिथे एंट्री आहे भीमाशंकरला आतमध्ये यायची गेटचे, तिथून 2 किलोमीटरपासून रांग लागले. प्रचंड गर्दी आहे. दर्शन व्हायला तर वाटत नाही, बाहेरच गेला.
हा ना राव, असं झालं एमटी खूप रोडला दिसले येताना. असं वाटतं डोक एका मोमेंटला ऑन रोड सगळीकडे दिसत होते ना, तशा ते एमटी पण सगळीकडे दिसायला लागले. छपरी बाईक वाटायला लागली ते. तो आता ट्रम्प घेऊ. हा ना, असं काहीतरी वेगळं पाहिजे. ट्रम्पच पाहिजे. भीमाशंकरला आम्ही आलोय आणि मेन एंट्री आहे इथून. सध्या त्याचं काम चालू आहे, त्यामुळे राईट साईडला रोड आहे. राईट साईडच्या रोडने आपल्याला जायचं. 4:30 पावणे वाजता निघालो होतो. त्यानंतर आम्हाला किती वाजले? 11 वाजले. म्हणजे यावेळेत तर आम्ही गावी पोचलो असतो. पण 3 तासाचं आम्ही अंतर, 5-7 तास आम्ही ड्रायव्हिंगच करतो. हे आता आम्ही ज्या रोडने जातो आहे तो नवीन मार्ग आहे. ते मेन मार्गाचं काम चालू आहे, मेन रोडचं. त्या रोडने पब्लिक घेऊन चालले. गर्दी खूप आहे. वरती गाड्यांच्या रांगा आहेत आणि इथे पब्लिकच्या रांगा आहेत, त्यामुळे दर्शन तर होणार नाही असं वाटतंय. 4 वेळा आला त्यावेळी गर्दी होती कुठं? इकडे. नाही, ते गर्दी अजिबात नव्हती. फक्त जे पायऱ्या आहेत ना त्यांच्या, तिथे गर्दी. केदारनाथला जशी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते तिथे तशी सुद्धा सर्व्हिस इथे आहे. लास्ट टाइम मी आलो त्यावेळेला नव्हती, पण या वेळेला नक्कीच आहे. काकूंना घेऊन चालले. रांग तर प्रचंड आहे आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे. भीमाशंकरला पोहोचलो. येऊन काही हे नाही झालं, पण ठीक आहे. जवळून नाही तर नाही, पण लांबून तरी दर्शन होईल. आल्याचा काहीतरी फायदा होईल. आतमध्ये जाता येणार नाही, पण बाहेरून तरी दर्शन घेता येईल. कारण यावेळी म्हणजे खूपच प्रचंड गर्दी आहे. काय माहीत नाही, आज तर संडे आहे, त्यामध्ये क्राऊडसुद्धा खूप आहे. ते मुंबईच्या गर्दीपेक्षा इकडे गर्दी जास्त आहे. बाहेरून दर्शन घेण्यासाठी सुद्धा लाईन वेगळी लागली आणि इथे पण चान्सेस कमी आहेत. आणि काय दर्शन होतंय का? मुखदर्शन घेणार. अच्छा. खूप प्रचंड लाईन आहे, त्यामुळे दर्शन होणार नाही. बॅड लक या वेळेला. फर्स्ट टाइम झालं माझ्यासोबत असं भीमाशंकरला. आणि हे समोर इथे मंदिर आहे आणि हे आतमध्ये लाईन आहे. ज्या गावात स्मित दर्शन नाही होणार. क्राऊड खूप आहे, त्यामुळे दर्शन भाव तुमचं होऊ शकत नाही, कारण तुम्ही स्टँड म्हणून आहे. इथे आपल्याला पुढे मुखदर्शन भेटेल, कारण खूप आतमध्ये जाण्यासाठी खूप गर्दी आहे. त्यामुळे 0% चान्सेस आहेत की लाईनमध्ये उभे राहिल्यावर -0% हां, -0% चान्सेस आहेत की लाईनमध्ये उभे राहिल्यावर आतमध्ये दर्शन भेटेल. त्यामुळे आपल्याला कदा बाहेरूनच आता दर्शन करून पुढचा प्लॅन करावा लागेल. मला सकाळपासून खूप गर्दी आहे, त्यामुळे आम्हाला उशीर झाला आहे हा दोष नाही आहे. पण ठीक आहे, बॅडला कधीतरी निघतं, पण ठीक आहे. बाहेरून दर्शन घेता येतं आपल्याला. हे बाजूला मंदिर आहे, भीमाशंकर आहे. आम्ही आता या मंदिरामध्ये आहोत शेजारी. त्या मंदिरात दर्शन नाही झालं म्हणून या मंदिरात दर्शन घेतो. चला आता रिटर्न जातो. आणि हनुमानजी आलं त्यावेळेला गर्दी जास्त नव्हती, पण आता गर्दी खूप आहे. मुखदर्शन घेण्यासाठी सुद्धा आता गर्दी वाढली. मुखदर्शन घेण्यासाठी गर्दी जास्त नव्हती, त्यामुळे आमचं मुखदर्शन लगेच झालं. मग आता प्रचंड लाईन, म्हणजे आता अर्धा तास आरामात आहे त्याच्यामध्ये. आमचं 2 मिनटात दर्शन झालं. गर्दी भीमाशंकरला गर्दी खूप आहे. दर्शन झालं नाही. आपण आता अभयारण्यामध्ये आलो आहे आणि लोकेशन खूप आहेत, पण जवळजवळ नाही आहेत, त्यामुळे बाईकने फिरावे लागेल. पण बाईक्स आपण आणलेत नाही, बाईक बाहेर आहेत, त्यामुळे जितकं फिरता येईल तेवढंच आपण फिरणार आहोत. इथे एक कडा आहे, मुंबई कडा असं काहीतरी म्हणतात त्याला. ऊन पण खूप आहे, त्यामुळे थकलेत बरेच जण, त्यामुळे एनर्जी तर नाही आहे. आणि बरेच जणांचा मूड या गोष्टीमुळे खराब आहे की दर्शन नाही झालं. म्हणजे आपण एवढं आलो आणि काही न करता दर्शन नाही झालं. मुख दर्शन झालं लांबूनच. इतकं लांब येऊन सुद्धा सर
आपण ज्या गोष्टीसाठी येतो ती भेटली नाही ती वाईट वाटणारच. त्यामुळे सगळ्यांचा मूड खराब आहे. पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम ट्राय करू. अभयारण्यामध्ये आलो आहे पण ऊन खूप आहे त्यामुळे दर्शन पण नाही झालं. त्यामुळे मूड पण खराब आहे एवढा प्रवास करून सुद्धा. काय म्हणतो रे? हो आता काय, आता आपण शेकडो प्राणी बघायला जाऊया. शेकडो. आता आम्ही अभयारण्यामध्ये कुठला बैल बघितलेला. तर आता आम्ही चाललोय पुढे आणि हे व्हिडिओ फोटोच्या नादात आहे ना याच्यामुळे आम्हाला हे मित्र आमचे सोडून पुढे जातात निघून प्रत्येक वेळी. कारण ह्याचे फोटो व्हिडिओ कितीही काढले तरी याचं मन भरत नाही. ह्याने याला स्वतःचे एकदम परफेक्ट पाहिजे फर्स्ट क्लास आणि दुसऱ्याचे असेल थर्ड क्लास असले तर याला काही फरक पडत नाही. काय संबंध? तो काढूनच म्हणजे असा फोटो काढतो ना भाई जसं काय जीवावर आला. हां आणि समजा आज तुम्ही एखादी स्टाईल मारले आणि समजा तिथं गेलाय आणि तिथं मस्त स्टाईल मारला भाऊंना असे चटक लागते नाही आहे ना. हे भाई मला पण फोटो काढायचा. माझा फोटो नाही काढला तुम्ही, एकही फोटो नाही काढला. एक पूर्ण ही गॅलरी आहे ना हे त्या तुझ्या फोटोनेच भरले. हे चिंदी हे अभयारण्य एक नंबर आहे असं वाटतंय. ट्रेकिंगला आलं आहे भारी. जंगल मेन रोडने फिरायला जी मजा येत नाही ना ती जंगलातनं फिरायला खूप मजा येते. आपण इकडे जाऊ. येस. आणि मित्र परिवार कुठे गेला माहिती नाही. आम्ही जंगलातून फिरतोय. थोडी मजा येते. दर्शन झालं नाही तर काय बट ट्रेकिंग तरी होते. अभयारण्य भारी आहे फर्स्ट क्लास. पण एक कळत नाही यार अभयारण्यामध्ये ठीक आहे जंगल आहे मला मान्य आहे. ॲटलिस्ट बघण्यासारखं काय पाहिजे. अरे हे तर आम्ही नेहमी बघतो. ह्याचं आमचं बालपण तर ह्याच्यामध्येच गेलं हे बघण्यामध्ये. हे अभयारण्याचा बॅनर महादेव वन. 1:30 वाजला आहे. ऊन खूप लागतंय त्यामुळे अभयारण्यामध्ये आलो पण आतमध्ये असं वाटतं कुठल्या तरी गावात आलो आहे. असं वाटतं ना गावात आलो आहे म्हणून. म्हणजे अभयारण्य कमी आणि गाव जास्त वाटतंय कारण हे गुरं वगैरे सगळे इथे आहे. त्यामुळे आतमध्ये पुढे जाण्याचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. इंटरेस्ट गेला आहे सर्व. आणि हे आमचे इंजर्ड प्लेयर. कसं आहे जाम घाण लागलं. लुसिफरचं नुकसान केलं तर केलं त्यावरच स्वतःच हे केलं. भीमाशंकरला दर्शन घेण्याचा प्लॅन तर कॅन्सलच झाला. मुखदर्शन घ्यावं लागलं. त्यामुळे विचार केला अभयारण्यामध्ये जाऊ. तिथे काहीतरी बघण्यासारखं असेल. इथे सुद्धा काही फिरण्यासारखं इतकं नाही आहे कारण काही लोकेशन आहेत पण ते खूप लांब आहेत. तिकडे चालत जाण्याची एवढी कॅपॅसिटी नाही कारण कोणी अजून जेवलेलं नाही. त्यामुळे सगळेच थकलेले आहेत. मग इथेच पाठीमागे ऑन द वे येताना आम्हाला 5 किलोमीटरवरती धबधबा दिसला. सो एकदा आम्ही तिथे जाऊन ट्राय करतो आहे की तिथे धबधबा आहे की नाही. इथे थकेली गॅंग बाकीचे पुढे आहेत. भीमाशंकरला जर यायचं असेल तर सीझनला शक्यतो टाळायला पाहिजे ॲक्च्युली. कारण आम्हाला वाटतं काहीतरी सीझन चालू झाला आहे त्याच्यामुळे क्राऊड खूप आहे आणि क्राऊड खूप असेल ना तर मजा येत नाही. भलेही तो सीझन नसेल आणि क्राऊड कमी असेल ना दर्शन झालं तरी मनाला खूप प्रसन्न वाटतं. ॲटलिस्ट कमी ॲक्टिव्हिटी होते पण मनसोक्त होते. आता आमच्याकडे वेळ खूप आहे पण आम्हाला काही करता येत नाही कारण वेळेचा वापरच कुठे होत नाही. कारण बाकीची आम्हाला पुढची ॲक्टिव्हिटी करायची आहे त्याच्यामुळे हे स्किप ते स्किप पूर्ण प्लॅनच स्किप होत चालले आहेत. बघू आता शेवटचा होप्स धबधबा आहे आणि त्यानंतर मग जेवण. आणि हे आपण परत गेटवरती आलो भीमाशंकर. नेक्स्ट टाईम येईन ज्या दिवशी क्राऊड नसेल कारण आता येऊन मूड खराब झाला आहे.